लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये समास प्रकरणामध्ये बहुव्रीही समास, त्याच्या अंतर्गत आज सूत्र आहे सुहृदुर्धौ मित्रामित्रयोः. विधी सूत्र आहे 5-4-150. सुहृदुर्धौ प्रथमेचं द्विवचन, मित्रामित्रयोः सप्तमीचं द्विवचन. अर्थ पहा. सुदुर्भ्याम हृदयस्य हृद्भावः निपात्यते. बोला. सुहृद्भ्याम हृदयस्य हृद्भावः निपात्यते. ठीक आहे जी. तर काय म्हटलंय? सुदुर्भ्याम म्हणजे सु आणि दुर हे दोन अव्यय आहेत. यांच्या पुढे जर हृदय शब्द आला तर त्याच्या जागेवर हृद आदेश होत, असा याचा अर्थ आहे की नाही? काय आदेश होत? कोणत्या अर्थामध्ये? तर क्रमशः मित्र अमित्र. म्हणजे सु शब्दाच्या पुढे हृदय आला तर त्या हृदय शब्दाच्या जागेवर हृद आदेश होणार मित्र अर्थामध्ये. दूर शब्दाच्या पुढे जर हृदय शब्द आला तर त्याच्या जागेवर हृदयाच्या जागेवर हृद आदेश होणार अमित्र शत्रू अशा अर्थामध्ये बहुव्रीही समासात. ठीक आहे जी. चला सूत्राचा अर्थ लिहा. बहुव्रीही समासामध्ये सु आणि दूर निपाताच्या पुढे हृदय शब्द आला असेल तर त्या हृदय शब्दाच्या ठिकाणी क्रमशः मित्र आणि शत्रू अर्थामध्ये हृद आदेश होतो. झालं जी. चला विधेय कोण आहे? हृद. स्थानिक कोण आहे? हृदय. बरोबर आहे की नाही? कोणत्या अर्थामध्ये? मित्र आणि शत्रू. म्हणजे सुच्या पुढे हृद आला असेल, निमित्त कोणी? सु आणि हृच्या दूरच्या सु किंवा दूरच्या पुढे हृदय शब्द आलेला असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? चला लिहा. उदाहरण दिलं आहे सोरून मित्र. बरोबर. त्याचा लौकिक विग्रह लिहा. सु बराबर शोभनम हृदयम यस्य सह सुहृद. अर्थ शोभन हृदयवाला अर्थात मित्र. शोभन हृदयवाला अर्थात मित्र. झालं. अलौकिक विग्रह लिहा. सु अधिक हृदय सु. अधिक हृदय सु. सूत्र अनेकमन्य पदार्थे समास विधायक सूत्र आहे. अनेकमन्य पदार्थे कृत तद्धित समासाश्च
सुपो धातु प्रातिपदिकयोः स्थिती आहे सु अधिक हृदय. आता सूत्र येत आहे आत्ताच सुहृदुर्धौ मित्रामित्रयोः. तर हृदय शब्दाच्या ठिकाणी हृत आदेश करा, जोडून द्या सुहृद. प्रातिपदिक संज्ञा आहे स्वादी प्रत्यय सुआना. सुहृद अधिक सु, सुचा स राहतो. हलग्याभ्यो दीर्घा सुतीस्य प्रोत्तम हल. रूप बनलं काय? सुहृद. जलाम जशवंते वावसाने सुहृद सुहृद. झालं जी. चला उदाहरण दुसरं लिहा. उदाहरण दुसरं पुस्तकात दिलंय दुरुद अमित्र. अमित्र दुरुद शब्द तयार होतोय, त्याचा अर्थ दिलाय अमित्र म्हणजे शत्रू. लिहा दुहू बराबर दुहू कंसात लिहा वाटल्यास दुष्टम अशोभनम वा कंसबंद. दुष्टम अशोभनम वा कंसबंद. पुढे हृदयम यस्य. हृदयम यस्य सह दुरुद. अर्थ दुष्ट हृदय वाला, अर्थात शत्रु. दुष्ट हृदय वाला अर्थात शत्रु. अलौकिक विग्रह दुर अधिक हृदय सु. दुर अधिक हृदय सु. बाकी सर्व प्रक्रिया वरच्या सुरत प्रमाणेच आहे. अनेक मन्य पदार्थे कृतदी समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयोः. शिल्लक राहील दूर अधिक हृदय. सुहृदुर्धौ मित्रामित्रयोः. हृत आदेश झालं दुर्हृद. जलाम जशवंती वावसाने दुर्हृद दुर्हृद. वरची प्रक्रिया सर्व झालं जी. चला सूत्र येत आहे पुढे. सूत्र आहे नवीन. उरह प्रभृतिभ्यः कप. बोला उरह प्रभृतिभ्य कप झालं. तो उरह प्रभृतिभ्य पंचमीचं बहुवचन, कप प्रथमेचं एकवचन. विधी सूत्र आहे. अर्थ लिहा. उरस आधी शब्दांत उरस आधी शब्दांत बहुर्वी समासामध्ये समासांत कप प्रत्यय होतो. समासांत कप प्रत्यय होतो. झालं जी. उरस आदी शब्द आहे शेवटी ज्याच्या, असा जो बहुर्वी समास त्याला समासांत कप प्रत्यय होतो. लिहा उदाहरण. व्यूढम कंसात लिहा विशालम. व्यूढम अर्थात कंसात लिहा विशालम कंसबाण. उरो उरो उरस आहे ना, उरस तर उरो झाला संधी. उरो
उरह किंवा उरो एकच आहे. कंसातल्या वक्ष कंसबाण यस्य सह व्यूढ यस्य सह व्यूढोरस्कः पुस्तकात दिले उदाहरण व्यूढोरस्कः कसकादिशूच या खाली झालं जी. काय व्यूढोरस्क. व्यूढोरस्क म्हणजे काय जी? हा मोठ्या छातीवाला, चौडी छातीवाला पुरुष, विशाल छातीवाला पुरुष. अलौकिक विग्रह लिया व्यूढसु अधिक उरस्सु. व्यूढसु अधिक उरस्सु. अनेक कवन्य पदार्थ है. कृत्तद्धित समासाश्च सप्तमी विशेषणे बहुर्विहौ. सुपो धातु प्रातिपदिकयोः सुसूचा लुक स्थिती आहे व्यूढ अधिक उरस. व्यूढ अधिक उरस झालं. अद्गुणः व्यूढोरस. व्यूढोरस. आता सूत्र आलं उरह प्रवृत्तीभ्य कप. कप प्रत्यय करा. कप मध्ये पची हलंतम सूत्र आणि संज्ञात असे लोपाने लोप शिल्लक राहील क. व्यूढोरस अधिक क. स्वादिश्व स्वरनाम स्थाने व्यूढोरसची पद संज्ञा. आता स सजिशो रू. व्यूढोरस मध्ये जो स आहे त्याला रू, रूचा र स्थिती होईल मग व्यूढोरर अधिक क. ठीक आहे ना. काय स्थिती बोला व्यूढोरर अधिक बरोबर आहे की नाही. एक प्रश्न कप प्रत्यय केला. कपचा काय शिल्लक राहिला क. पची हलंतम सूत्राने संज्ञात असे लोपाने लोप क. मग क मध्ये क ची संज्ञा लशक व तद्धिती सूत्राने व्हायला पाहिजे. का नाही झाली. हा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर तिथंच आहे. लशक व तद्धिते अतद्धिते काय म्हटलंय तिथं अतद्धित. तद्धित भिन्न आणि हा क प्रत्यय तद्धितच्या अधिकारात येतो आणि म्हणून क ची संज्ञा लशक व तद्धिती सूत्राने होऊ शकली नाही. आता कळलं स्थिती काय बनली सांगा. व्यूढोरर अधिक क. पुढे क आहे म्हणजे खर आहे. खर वसा अनयोर विसर्जनीय रचा विसर्ग. स्थिती आहे व्यूढोरः अधिक क. व्यूढोरः अधिक क. झालं ना. सूत्र येत आहे नवीन सूत्र सोपदादौ. सोपदादौ विधी सूत्र आहे 8, 3, 38. सहा
प्रथमेचं एकवचन, अपदादौ सप्तमीचं एकवचन. ठीक आहे जी. पहा काय म्हणतात. पाश कल्प क कामेषु विसर्गस्य सह. बोला. कामेषु विसर्गस्य सह. विसर्गस्य विसर्गाचा स होतो. तो विधेय कोण झाला? स. स्थानी कोण? विसर्ग. निमित्त कोण? पाश कल्प क कामेषु. ही प्रत्यय आहे. पाश प्रत्यय आहे, कल्प प्रत्यय आहे, क प्रत्यय आहे, काम्य प्रत्यय आहे. इत्यादी प्रत्यय पुढे असतात. ठीक आहे ना जी. काय होतो? विसर्गाला स. आता इथं स्थिती काय आहे सांगा. व्यूढ रह अधिक क. क हा काय आहे? प्रत्यय आहे. क प्रत्ययाचा क. आणि म्हणून विसर्गाला करा स आदेश. या सूत्राने स्थिती बनली व्यूढोरस्का. प्रातिपदिक संज्ञा आहेच. या प्रातिपदिकात सूत्राच्या अधिकारात स्वादि प्रत्यय सु आला. व्यूढोरस्क अधिक सु. सुचा राहतो स. ऋत्व विसर्ग. व्यूढोरस्क बनला रूप. काय रूप बनलं जी? व्यूढोरस्क. झालं जी. चला सूत्राचा अर्थ लिहा. कोणत्या? सोपदा लिहा. पाश कल्प क किंवा काम्य इत्यादी प्रत्यय पुढे असता. इत्यादी प्रत्यय पुढे असता विसर्गाचे ठिकाणी स आदेश होतो. स आदेश होतो. झालं जी. चला आता याच्यानंतर या सूत्राचा नंबर किती आहे? 8 3 38 आहे ना. याच्यानंतर आपण इन अश सूत्र घेणार आहोत. नंतर मधलं घेऊया. बरोबर. सूत्र वाचतो. इनः शः. विधी सूत्र आहे 8 3 39. इनः पंचमीचं एकवचन, शः प्रथमेचं एकवचन. सूत्राचा अर्थ लिहा. इन च्या पुढे विसर्ग आला असेल तर, इनच्या पुढे विसर्ग आला असेल एवढंच लिहा. इनच्या पुढे विसर्ग आला असेल व त्या विसर्गाच्या पुढे पाश कल्प क किंवा काम्य प्रत्यय आला असेल, काम्य प्रत्यय आला असेल तर विसर्गाचे ठिकाणी श आदेश होतो. श आदेश होतो. ठीक आहे ना जी. विधेय कोण आहे? श. स्थानी कोण आहे? विसर्ग. कसा विसर्ग? इंच्या पुढे असलेला. निमित्त कोण आहे? पाश कल्प क कामेश. लागला सूत्राचा अर्थ. आता बघा सोपदादौ सूत्र काय म्हणत होतं? पाश कल्प क आणि काम्य प्रत्यय पुढे असेल तर विसर्गाचा पण हे म्हणतं तो विसर्ग जर इंच्या पुढे असेल तर भले ते विसर्गाच्या पुढे पाश कल्प क किंवा काम्य प्रत्यय असो पण ते विसर्गाच्या ठिकाणी आदेश होणार काय? श.
मग काय निर्णय झाला? इंच्या पुढे विसर्ग असेल तर श, आणि इन सोडून इतरांच्या पुढं विसर्ग आला असेल तर विसर्गाचा स, असा अर्थ झाला ना मग. आणि पुढे निमित्त तर तेच कोणतं? पाश, कल्प, क किंवा काव्य. वरचं जे उदाहरण बघितलं आपण कोणतं? व्यूढो रस्क, तिथे विसर्ग कोणाच्या पुढे होता? कोणाच्या पुढे होता? व्यूढो रस्क मध्ये प्रक्रिया चालू असताना विसर्ग हा कुणाच्या पुढे होता? अच्या. व्यूढो र मध्ये होता की नाही? अच्या पुढे. आईन मध्ये येतो का? नाही. आणि म्हणून तिथं काय झालं? विसर्गाचा स झाला, आहे की नाही? पण तो जर इंच्या पुढे असता तर विसर्गाचा स न होता श झाला असता. कळला अर्थ? चला उदाहरण लिहा. प्रियम सर्पिर. प्रियम सर्पिर कंसातल्या घृतम. घृतम कंस बंद. पुढे यस्य सह. यस्य सह प्रिय सर्पिष्कः. प्रिय सर्पिष्कः झालं. अर्थ लिहा. ज्याला तूप प्रिय आहे. ज्याला तूप प्रिय आहे अर्थात तूप प्रेमी. अर्थात तूप प्रेमी झालं. तर चला प्रक्रिया. प्रिय सु अधिक सर्पिस सु. प्रिय सो अधिक सर्पिस सु. अनेक मन्य पदार्थे. समास. सप्तमी विशेषणे बहुर्विहौ. कृत्तद्धित समासाश्च. सुपो धातु प्रातिपदिकयोः. सुसूचा लोक. तर शब्द झाला, समास झाला प्रिय सर्पिस. ठीक आहे ना जी. आता उरस आदी गणामध्ये सर्पी शब्द आहे आणि म्हणून सूत्र येतं उर प्रवृत्तिभ्य कप. उरस आदी गण आहे, शब्दांचा समूह आहे, त्याच्यात येतो हा शब्द सर्पिस. म्हणून उर प्रवृत्तिभ्य कप सूत्राने कप आणा. कप प्रत्यय कपचा राहतो क. स्थिती बनेल प्रिय सर्पिस अधिक क. प्रिय सर्पिस अधिक क. स्वादिष्ट सर्वनाम स्थाने पद संज्ञा प्रिय सर्पिसची. पदाच्या शेवटी स त्याला रू. स सजुषो रू. रूचा र. रूचा र. स्थिती आहे प्रिय सर्पिर अधिक क. काय स्थिती आहे? प्रिय सर्पिर अधिक क. प्रिय सर्पिर अधिक क. खर वसानयोर विसर्जनीय रचा विसर्ग. प्रिय सर्पिः अधिक क. प्रिय सर्पिः अधिक क. सूत्र आत्ताचा इनः शः. इनः शः. आता बघा या ठिकाणी प्रिय सर्पी मध्ये जो विसर्ग आहे तो कुणाच्या पुढे आहे जी? ईच्या पुढे आहे, म्हणजेच इन मध्ये इनच्या पुढे आहे आणि पुढे क प्रत्यय आला आणि म्हणून स्वपदादो प्राप्त आहे, पण त्याचा बाद करून इन शह सूत्राने श.
सोपदादौ सूत्राचा वाद करून इन श सूत्राने विसर्गाच्या ठिकाणी श आदेश. स्थिती बनेल प्रिय सर्पिष अधिक क जोडून द्या. प्रिय सर्पिष क. आता स्वादि प्रत्यय सुआना सुलरुत्व विसर्ग प्रिय सर्पिष क. काय म्हणलं जी? प्रिय सर्पिष क. ठीक आहे. आता या संदर्भात ओघाताई म्हणून एक सूत्र इथं आलंय. सूत्र आहे कस्कादिषु च. बोला. कस्कादिषु च. विधी सूत्र आहे 8:3:48. कस्कादिषु सप्तमीचं बहुवचन च अव्यय. कस्कादी हा सुद्धा एक गण आहे, शब्दांचा समूह आहे. तर बघा येषु इनः उत्तरस्य विसर्गस्य शः अन्यस्य तु सः. वाचा. उत्तरस्य विसर्गस्य अन्यस्य हा. येषु म्हणजे कस्क गणपटीत शब्देषु. कस्कादी गणामध्ये आलेले जे शब्द, त्या शब्दामध्ये इनच्या पुढे जर विसर्ग असेल तर त्याला आदेश होईल श. आणि अन्यस्य म्हणजे इनच्या पुढे विसर्ग नसेल तर आदेश होईल काय? स. ध्यान द्या एकदा, पहिले नंतर लिहा. काय जी काय अर्थ झाला? कस्कादी गणामध्ये जे शब्द आहे त्या शब्दामध्ये इनच्या पुढे जर विसर्ग आला तर त्याचा त्या विसर्गाच्या ठिकाणी श आदेश. आणि इन सोडून अन्य वर्णाच्या पुढे जर विसर्ग आला तर त्या विसर्गाच्या ठिकाणी स आदेश. म्हणजे मग हा निर्णय वर खालच्या स्वर झाला जा. इन श पुन्हा कशाला हे सूत्र? स्वपदादौ इन श या दोन सूत्राला मिळून तर हा निर्णय झालाच आहे ना. सूत्र कशाने? तर प्रश्न आहे, ते उत्तर आहे काय? ते जे दोन सूत्र आहे काय फरक कोण सांगतो बरं? कस्कादी गणामध्ये आता स्वपदादौ आणि इन श हे काय सांगतात की इनच्या पुढे जर विसर्ग आला तर श. मग तो कोणत्या गणातला याला विचारतच नाही ना. शाबास. हा. हे जे दोन सूत्र आहे ना स्वपदादौ आणि इन श हे काय म्हणतात? पाश कल्प क किंवा काम्य पुढे असेल तरच. पण याच्यात तसा काही नियम नाहीये. याला सोडून चार प्रत्यय सोडून अन्य जरी कोणी शब्द आला तरी सुद्धा हे सूत्र काम करत आहे. म्हणून त्याच्यात फरक आहे. याच्यात लागलं की नाही? हा. सूत्राचा अर्थ लिहून घ्या. कस्कादी गणपटीत शब्दामध्ये कस्कादी गणपटीत शब्दामध्ये इन प्रत्याहाराच्या पुढे येणाऱ्या विसर्गाला श आदेश होतो. श आदेश होतो. तसेच अन्यत्र अर्थात इन सोडून अन्य वर्णाच्या पुढे येणाऱ्या विसर्गाला सकार आदेश होतो. सकार आदेश होतो. पूर्णविराम. क वर्ग प वर्ग पुढे असेल तर संहितेच्या संधी करण्याच्या विषयामध्ये
क वर्ग प वर्ग क वर्ग किंवा प वर्ग पुढे असेल तर, संहितेच्या बाबतीत किंवा संहितेचा विषय असेल तर, संहिता करायची असेल तर. झालं जी. उदाहरण लिहा. कह अधिक कह. किम सर्वनाम पुल्लिंग प्रथमेचं एकवचन. कह अधिक कह. तर कह कह कसका आधी कसका आधी ग नाही तो, बरोबर. तर कह अधिक कह त्याचा अर्थ होतो कोण कोण. क होतं, परंतु नित्य विप्सामध्ये आहे की नाही, नित्य विप्सयो या सूत्राने विप्सा अर्थामध्ये क या पदाला कह या पदाला द्वित्व झालाय. क अधिक कह, कह अधिक कह एवढं लागलं. आता पहा, क मध्ये विसर्ग आहे की नाही पहिल्या, कोणाच्या पुढे येतो, अच्या पुढे, म्हणजे इंच्या पुढे आहे का, नाही आहे की नाही. त्यामुळे विसर्गाच्या ठिकाणी काय होईल आता, स होणार. करा कसकह, कसकह कोण कोण, कसकह. पुढचा जो काय तो आता क प्रत्यय नाही हा, क शब्द आहे. क प्रत्यय नसल्यामुळे स्वपदादो वगैरे सूत्र इथं लागणार नाही, म्हणून स्पेशल सूत्र आहे. दुसरं उदाहरण लिहा अजून. भ्रातुः अधिक पुत्रः. भ्रातू अधिक पुत्र. आता भ्रातू शब्द सुद्धा कसका अधिगणातच आहे, परंतु तिथं जो विसर्ग आला आहे तो कुणाच्या पुढे आहे, ऊच्या पुढे, म्हणजेच जिंच्या पुढे. आणि म्हणून कसकादिशूच या सूत्राने काय होणार, श होणार. करा भ्रातुष्पुत्र. भावाचा मुलगा. इथं सुद्धा ही सूत्र आली नसते, स्वपदादो विनाश वगैरे, बरोबर. कारण पुढे त्या चार प्रत्ययापैकी प्रत्यय नाहीये. अजून एक उदाहरण लिहा. सर्पिही अधिक कुंडिका. काय, सर्पी अधिक, सर्पी मध्ये इंच्या पुढे आहे विसर्ग, कसका अधिगणाचा शब्द आहे, पुढे क वर्ग आलाय, कुंडिकेचा क प्रत्यय नाही आहे, मग विसर्गा ठिकाणी आदेश होणार कोणता, श. तर करा सर्पिष कुंडिका, तुपाची कुंडी. झालं. चला जाऊया पुढे. सूत्रांची अर्थ लिहिली ना. आता पुढे सूत्र आहे निष्ठा. किती सूत्र आहे, 2 2 36. निष्ठा प्रथमेचं एकवचन. काय केलं बघा. निष्ठांतम बहुर्यो पूर्वम स्यात्. बोला. निष्ठांतम बहुर्यो पूर्वम स्यात्. ठीक आहे ना जी. निष्ठा ही एक संज्ञा आहे. तवतू निष्ठा, त आणि तवतू प्रत्ययाची निष्ठा संज्ञा होते. सूत्राचा अर्थ लिहा. बहुर्वी समासामध्ये निष्ठा प्रत्ययांत शब्द, निष्ठा प्रत्ययांत शब्द पूर्वभागी प्रयुक्त होत. पूर्वभागी प्रयुक्त होत. झालं जी. उदाहरण दिलंय. युक्त योग. ठीक लिहा. युक्त योग अनेना. युक्त योग अनेना सह
युक्त योग सह युक्त योग ज्याचा योग सफल झाला आहे, ज्याचा योग सफल झाला आहे असा सिद्ध योगी, असा सिद्ध योगी. ठीक, लिहा. युक्त सु अधिक योग सु. युक्त सु अधिक योग सु. अनेक वन्य पदार्थे कृत तद्धित समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयोः. ठीक, स्थिती आहे युक्त अधिक योग. युक्त अधिक योग. आता सूत्र येतं निष्ठा. आता युक्त आणि योग या सूत्रामध्ये निष्ठा प्रत्यांत शब्द कोणता आहे जी? युक्त. म्हणून त्याचा पूर्वमध्ये निपातन करा. पूर्व आहेच तो अगोदर, तर युक्त योग जोडून द्या. स्वादि प्रत्यय सुवाना युक्त योग. झालं जी. पण हे जे सूत्र आहे केवळ बहुरीमध्येच म्हटलंय बरं का, सर्व ठिकाणी नाही. आता अजून एक उदाहरण लिहा या सूत्राचं. कृतम कृत्यम येन. कृतम कृत्यम येन सह कृतकृत्य. कृतम निष्ठा प्रत्यांत आहे, त प्रत्यांत म्हणून ती पूर्वभागी. तर कृतम कृत्यम येन, जे काय कृत्य होतं, करणीय होतं, करणयोग्य होतं, ते सर्व ज्याने केलं आहे, अर्थमुक्त कृतकृत्य. अजून एक कृतम कार्यम येन सह कृतकार्य. कृतम कार्यम येन सह कृतकार्य. झालं जी. चला पुढचं सूत्र. सूत्र आहे शेषात विभाषा. शेषात विभाषा. विधी सूत्र आहे 5-4-154. शेषात पंचमीचं एकवचन, विभाषा प्रथमेचं एकवचन. खाली वृत्ती दिली आहे. अनुक्त समासांतात बहुर्वीहे कप वा. वाचा. अनुक्त समासांतात बहुर्वीहे कप वा. ठीक, अर्थ लिहा. ज्या बहुर्वी समासाला कोणताच समासांत प्रत्यय झालेला नाही, समासांत प्रत्यय झालेला नाही, त्या समासाला समासांत कप प्रत्यय, समासांत कप प्रत्यय विकल्पाने होतो. विकल्पाने होतो. झालं. बहुर्वी समास आहे, कोणताच प्रत्यय झालेला नाही समासांत प्रत्यय, तर त्याला त्या समासाला समासांत कप प्रत्यय विकल्पाने होतो, असा सूत्राचा अर्थ झाला. उदाहरण लिहा.
महत् यशः यस्य महत् यशः यस्य सः महायशस्कः महायशस्कः महायशा वा महायशावा अर्थ बडे मोठ्या यशवाला महायशस्वी मोठ्या यशवाला महायशस्वी अलौकिक विग्रह लिया महत्सु अधिक यशस्सु महत्सु अधिक यशस्सु अनेक मन्य पदार्थे सप्तमी विशेषणे बहुर्विहौ कृत तद्धित समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयोः दोन्ही ठिकाणच्या सूचा लोक स्थिती आहे महत् अधिक यशस काय स्थिती आहे बोला महत् अधिक यशस या स्थितीमध्ये सूत्र येतं एक मागचं काल परवा गेलेलं 2-3 दिवसापूर्वी आन महत समानाधिकरण जातीयो हो गेलाय सूत्रात 3-4 पेज माग आहे सापडलं काय होईल हा महत् शब्द ठिकाणी आकार आदेश तर स्थिती होईल मह आ अधिक यशस मह आ अधिक यशस मह मध्ये अ आहे पुढे आ आला अकस्त वर्णे दीर्घ जोडून द्या महायशस झालं जी आता सूत्र शेषाद विभाषा विकल्पाने क प्रत्यय एका पक्षात क प्रत्यय करा तो महायशस अधिक कप कपचा क महायशस अधिक क स्वादिश सर्वनाम स्थाने पद संज्ञा महायशस्ची सजीशो रू महायशस मध्ये सला रू आदेश रुचा राहतो र खर रवासानयोर विसर्जनीय रला विसर्ग महायश अधिक क महायश अधिक क बरोबर आता क प्रत्यय पुढे आहे म्हणून सूत्र आलं सो पदादौ विसर्गाला स महायशस्क ठीक आता विशेषानुसार विभक्ती लिंगादी स्वादी प्रत्यय आना महायशस्क अधिक सुचा स ऋत्व विसर्ग महायशस्क कोणी पुरुष महायशस्वी पुरुष महायशस्क झालं जी ज्या पक्षामध्ये कप प्रत्यय होणार नाही कारण हा कप प्रत्यय विकल्पाने होतो शिष्यादी भाषा सूत्राने मग त्या पक्षात काय रीती होणार लिहा कप प्रत्ययाभावी महायशस अधिक सु स्वादी प्रत्ययांना सु झालं सुचा राहतो स माग षडलिंगामध्ये वेधस शब्द केला वेधस त्याप्रमाणे याची प्रक्रिया होते पहा तर सूत्र अत्वसंतस्य चा धातो हो याने उपदेला दीर्घ महायशास अधिक स महायशास अधिक स
हल गॅभ्यो दीर्घ सुतीस्य प्रोक्तम हल सुचा लोक महायशास ऋत्व विसर्ग महायशाह झाला. झालं जी महायशाह. दोन रूप बनले महायशस्क महायशा दोन्हीचा अर्थ एकच आहे. इति बहुर्वीः इति बहुर्वीः अशा रीतीने या ठिकाणी बहुर्वी समास पूर्ण झाला आहे. ठीक आहे जी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्